हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मीही मजेत. सोमवारी शाळेत गेल्यानंतर मुलांनी मला असं काही सरप्राईज दिलं की ते मी कधीच विसरू शकणार नाही. काय ते पुढे तुम्ही पाहालच. तोपर्यंत मी बहिणीच्या वर्गावर गेले आणि मुलांशी गप्पा मारल्या. अच्छा थँक्यू. मॅडम तुमचा आज बर्थडे आहे. हो. आज अच्छा पार्टी हवी आहे तुम्हाला? चला ना मग घरी मुगळीला चला मग पार्टी देते. येणार का? वरण भात असतं. का बरं वरण भात? काय पाहिजे तुम्हाला? आणलं तर चालतंय. चालतंय. कुर्मापुरी पाहिजे, कुर्मापुरी. अच्छा कुर्मापुरी पाहिजे. मग कधी येत आहे सांगा मला. मॅडम पुरी करू नको सा. मग काय पाहिजे? बर चपाती हवी आहे तुम्हाला? आम्हाला चपाती आणि मटण पाहिजे. तुला सगळ्यांनी मटण पाहिजे. बर मग तुम्ही कधी येणार? कधी? बघ हा. सगळ्यांनीच मटण पाहिजे उगाच सांगायला. बरं. हेल्मेट त्याच्यावर बर करूया. पण येणार ना तुम्ही? तुम्ही इथे द्या पाहिजे. हं? इथे द्या पाहिजे. अच्छा इथे सगळं कसं घेऊन येणार? तुम्ही या ना. मग आमचं घर पण बघाल, आमचं गाव बघाल. काय? शिरा भात हवाय. अच्छा मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय ना. नंतर देणार सगळ्या मुलांना देणार ना. विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा वाढदिवस साजरा करणे हे गुरु शिष्यातील पवित्र नात्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा विद्यार्थी गुरुजन वर्ग आपल्यासाठी एखादे नियोजन करतात तेव्हा शिक्षकांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई मिळाल्याची भावना निर्माण होते. अर्थातच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा शिक्षकांसाठी जगातील सर्वात अमूल्य अशीच भेटवस्तू असते आणि माझ्या आयुष्यात ही भेटवस्तू माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. हा वाढदिवस फक्त एका वर्षाची भर घालत नाही तर मुलांच्या शालेय जीवनातील कायमस्वरूपी गोड आठवणी बनून राहतात. मुलांनी दिलेल्या या गोड आठवणी माझ्यासोबत कायमच राहतील. नुकताच शाळेच्या केंद्रप्रमुख ठरलेल्या आमच्या सुतार मॅडम त्यांचा पहिलीचा वर्ग. त्यामुळे लहान मुलांना शिक्षण देत असताना कोणत्या पद्धती वापराव्यात किंवा त्यांना शिक्षा न देता कोणत्या पद्धती अवलंबाव्यात हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. जेवणाच्या सुट्टीमध्ये शैक्षणिक विषयात संदर्भात आमच्या खूप साऱ्या गप्पा रंगायच्या आणि 1 तास कधी जायचा समजायचे देखील नाही. आणि त्यांचे अनुभवाचे बोल मला खूप काही शिकवून गेले. रक्ताची नाती जन्माने मिळतात पण मैत्रीचे नाते हे विश्वासाने जपावे लागते. असेच आमचे हे नाते. बोला की. त्यामुळे सुद्धा मुलं फार एन्जॉय करतात. आमच्या कामाच्या वेळापासून आम्हाला ते फारसं शक्य होत नाही आमच्यापर्यंत आणि त्याबद्दलची आवड पण असावी लागते. आवड मॅडमांनी
वैशिष्ट्य म्हणजे की सतत हसतमुख असतं, चेहऱ्याने हसरा असतो मॅडम. तर अशा मॅडमना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी असंच आनंदी इतक्या कमी वेळेमध्ये अगदी म्हणजे कशा कशी कल्पना होती मला तर सगळ्यांनी माझा वाढदिवस अगदी थोड्या वेळामध्ये नियोजन केलं तुम्ही सर्वांनी, त्याबद्दल मी मनापासून तुमचे सर्व शिक्षकांचे सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. माझी शाळा अगदी कुटुंबाप्रमाणे मला वाटलं. इतके सर, सगळ्या सरांनी काय अडचण आली किंवा शिक्षणाच्या विषयी काय प्रॉब्लेम आला की भराडे सरांना वगैरे काही प्रॉब्लेम असेल विचारायचे. पाटील सर अगदी वडिलांसारखं सहकार्य मला सगळ्या सरांकडून मिळालं. त्यामुळे मला इतकं छान वाटलं काम करताना. 2 वर्ष कसे निघून गेले तुम्हा सगळ्यांबरोबर मला समजलं पण नाही. सो मी खूप हॅप्पी आहे, खूप आनंद आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आता मला वाटतंय वेळ निघून गेल्यानंतर मला आता समजते की मी पुढचं शिक्षण घेतलं असतं बरं झालं असतं. तुम्हाला देखील अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे. खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि नंतर वेळ वाया घालू नका. एकदा का आपल्या हातातून वेळ निघून गेली तर आपण पुन्हा काही करू शकत नाही. सगळे सर ते इतकं छान काम करत आहेत. मुलं घडवण्याचं काम इतकं छान काम आहे ते. मला जर मिळालं असतं खरंच मला आता त्याचा पश्चाताप होतो मॅडम. खरंच मी पुढचं शिक्षण घेतलं असतं बरं झालं असतं. मुलांच्यात मी 2 वर्ष कसे माझे वेळ निघून गेला मला खरंच कळालं पण नाही. पाणी बॉटल नाही होत. पाणी बॉटल एक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. वेलकम. वाढदिवसाच्या हार्दिक थँक्यू. थँक्यू. अरे राहू दे की माझ्या नको पाया पडू. अरे राहू दे ग. थँक्यू बाळा. चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच बाळांनो. ह्या लहान मुलांचं कौतुक करावे तितकं कमीच. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.